नमस्कार मित्रांनो, आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या महाटॅट 2024 लेक्चर सिरीजमधलं तिसरं लेक्चर बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपण बघत होतो मागच्या लेक्चरमध्ये बालमानसशास्त्र चाइल्ड सायकोलॉजी नावाचा चॅप्टर बघत होतो. तर त्यामधला आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे बालमानसशास्त्राचा विकास व शास्त्रज्ञांचे योगदान. त्या चॅप्टरमधला पुढचा टॉपिक आहे बालमानसशास्त्राचा विकास व शास्त्रज्ञांचे योगदान. त्यामधला पहिला शास्त्रज्ञ आहे प्लूटो. शास्त्रज्ञाचं नाव काय आहे? पहिलं आहे प्लूटो. त्याचा कार्यकाळ आहे 427 ते 347. आणि या प्लूटोने कोणता शोध लावलेला आहे? तर बालकांच्या भिन्न भिन्न कार्यक्षमतेचा शोध लावलेला आहे. आता बालमानसशास्त्रातील योगदान व कार्य बघायचं आपल्या प्लूटोचं. प्रत्येक बालकाची कार्यक्षमता भिन्न असते. बालकाच्या बौद्धिक क्षमता ज्या क्षेत्रात असतील त्याप्रमाणे बालकाला मार्गदर्शन मिळाले पाहिजे. म्हणून भिन्न भिन्न कार्यक्षमतेनुसार त्यास मार्गदर्शन करावे असे सुचवणारे प्लूटो हे पहिलेच मानसशास्त्रज्ञ होय. तर काय आहे की प्लूटोने असं सांगितलं की काय आहे की प्रत्येक बालकाची कार्यक्षमता वेगवेगळी असते किंवा भिन्न भिन्न असते. आणि प्रत्येक बालकाला काय आहे की त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार ज्या क्षेत्रात रुची असेल, रस असेल किंवा बौद्धिक क्षमता ज्या क्षेत्रात असते त्यानुसार काय आहे की त्याला काय भेटलं पाहिजे? मार्गदर्शन भेटलं पाहिजे. म्हणजे समजा एखाद्याला काय खेळामध्ये रुची असेल, एखाद्याला चित्रकलेत रुची असेल, एखाद्याला गायनात विशेष रस असेल, याप्रमाणे तर त्याच्या भिन्न भिन्न रुचीनुसार आणि कार्यक्षमतेनुसार काय त्यांना मार्गदर्शन भेटलं पाहिजे असं कोणी सुचवलं आहे? सर्वप्रथम प्लूटो यांनी सुचवलेलं आहे. पुढच्या शास्त्रज्ञाचं नाव आहे जॉन लॉक. तर जॉन लॉक यांचा कार्यकाळ आहे 1632 ते 1704. आणि यांनी कठोर शिस्तीचा बालकांना काय आहे की कठोर शिस्तीची काय असते की गरज असते असं काय की त्यांनी शोध लावलेला आहे. तर काय प्लूटोनंतर बऱ्याच कालावधीपर्यंत काय झालं की बालकासंबंधी कोणी विचार कोणी मांडलेले नाहीत. नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर शिस्तीची आवश्यकता असते असं काय की या जॉन लॉक यांनी सुचवलेलं आहे. लॉकच्या या विचारांमुळे बालकावर शिस्त लादली जाऊ लागली. तर जॉन लॉक यांनी काय सुचवलं की बालकाचं जे नैसर्गिक वर्तन असतं त्याला काय कठोर शिस्तीची गरज असते. कठोर शिस्त लावली तरच काय की त्याच्यावर चांगले संस्कार होऊ शकतात. आणि लॉकच्या या विचारांमुळे काय कठोर शिस्त लादली जाऊ लागली. परंतु काय की हे जॉन लॉक यांनी ही जी कठोर शिस्तीची जी गोष्ट केली होती ती काय की तत्वतः चुकीची होती. ते आपण पुढे बघणार आहोत. पुढच्या शास्त्रज्ञाचं नाव आहे रुसो. रुसो यांचा कार्यकाळ आहे 1712 ते 1778. आणि यांनी लावला आहे की बालकाला काय आहे की यांनी लावलेला शोध काय की बालकाला निसर्गात काय खेळून दिलं पाहिजे किंवा बालकाला निसर्गात खेळू द्या. आता यांचं मानसशास्त्रातील योगदान किंवा कार्य बघा. रुसोने बालकाच्या नैसर्गिक वर्तनाला महत्त्व दिले. जॉन लॉकच्या शिस्तीसंबंधीचा दृष्टिकोन नाकारला. बालकाच्या स्वाभाविक गुणांच्या विकासासाठी योग्य वातावरण व संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. बालकाला निसर्गात खेळू व बागडू दिलं पाहिजे असे रुसो यांनी सुचवले. बालकाला पुस्तके नेण्यापेक्षा अनुभव द्यावेत असं या रुसो यांनी सांगितलं. तर या रुसोने काय सांगितलं की बालकाला कठोर शिस्त लावणं चुकीचं आहे. आणि जो जॉन लॉक यांचा जो दृष्टिकोन होता कठोर शिस्त तो त्यांनी काय रुसोनी पूर्णपणे नाकारलेला आहे. त्यांनी त्याऐवजी सांगितलं की बालकाचे स्वाभाविक गुण असतात त्यांच्या विकासासाठी काय सुयोग्य असं वातावरण आणि संधी काय की शिक्षकांनी आणि पालकांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. बालकाला काय निसर्गात खेळू दिलं पाहिजे, बागडू दिलं पाहिजे. आणि बालकाला लहान वयात पुस्तके ज्ञान देण्यापेक्षा काय की स्वतःच्या अनुभवातून कृतीतून शिकण्यावर काय आहे की ह्या रुसो यांनी काय केलेलं आहे भर दिलेला आहे. ठीक आहे. आता पुढचे शास्त्रज्ञ आपल्याला बघायचे पेस्टॉलॉजी. पेस्टॉलॉजी यांचा कार्यकाळ आहे 1746 ते 1827. आणि त्यांनी लावलेला शोध काय निरीक्षण व अनुभव. तर शास्त्राच्या विकासातील योगदान व कार्य बघायचं आपल्या पेस्टॉलॉजीनंतर. पेस्टॉलॉजीच्या काय विचारावर रुसोच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव पडला. पेस्टॉलॉजी यांनी स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशाळा सुरू करून शिक्षण हे निरीक्षण व अनुभवाच्या द्वारे द्यावे. मूर्ताकडून अमूर्ताकडे, सुगमाकडून दुर्गमाकडे व ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्रावर काय आहे की या पेस्टॉलॉजी यांनी भर दिला. तर पेस्टॉलॉजीच्या विचारांना कोणाचा प्रभाव होता? तर ह्या रुसोच्या विचारांचा प्रभाव होता. की रुसोंनी काय सांगितलं होतं की बालकाला नैसर्गिक वातावरणात खेळू द्यावं, बागडू द्यावं, त्याला अनुभवातून शिकून द्यावं. त्याच विचारांचा प्रभाव या पेस्टॉलॉजी यांच्यावर होता. आणि पेस्टॉलॉजी यांनी काय केलं की स्वित्झर्लंडमध्ये काय की प्रयोगशाळा सुरू केली. आणि त्यांनी काय की असं सांगितलं की शिक्षण हे काय निरीक्षण अनुभवाच्या द्वारे दिलं जावं. आणि त्यांनी सांगितलं की शिकताना काय केलं पाहिजे, बालकाला शिकताना काय भेटलं पाहिजे आधी मूर्त गोष्टी त्याला माहीत झाल्या पाहिजे आणि मग हळूहळू त्याला अमूर्त गोष्टींकडे किंवा अमूर्त गोष्टींची ओळख करून दिली पाहिजे.
हे त्यांनी काय अध्यापनाचं एक सूत्र मांडलेलं आहे, मूर्ताकडून अमूर्ताकडे. दुसरं त्यांनी अध्यापनाचं कोणतं सूत्र अध्ययन अध्यापनाचं कोणतं सूत्र मांडलेलं आहे बालकांसाठी, की सुगमाकडून दुर्गमाकडे. म्हणजे एखादी सोपी गोष्ट आधी करण्यास सांगावी बालकाला किंवा करण्यास द्यावी, आणि त्यानंतर काय आहे की अवघड गोष्टीकडे त्याला किंवा दुर्गम गोष्टीकडे त्याला घेऊन जाणं तेव्हा, किंवा दुर्गम गोष्टी किंवा अवघड गोष्टी त्याला शिकवल्या, म्हणजे सुगमाकडून दुर्गमाकडे. आणि तिसरं अध्ययन अध्यापनाचं सूत्र या पॅस्टॉलॉजी यांनी सुचवलं ते कोणतं होतं, की ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजे काय की अगोदर बालकाला माहीत असलेल्या गोष्टींविषयी माहिती दिली जावी किंवा त्याला त्या दाखवल्या जाव्या, आणि त्यावरून त्याच्या अनुषंगाने अज्ञात गोष्टींची काय त्याला कल्पना करून दिली जावी, काय त्याला शिकवल्या जाव्या, जेणेकरून त्याचा तो शिकण्यात परिपूर्ण असा सहभाग नोंदवेल तो बालकाने, तो त्याच्यामध्ये स्वतःहून स्वइच्छेने भाग घेईन किंवा ॲक्टिवली भाग घेईन. पुढच्या शास्त्रज्ञांचं नाव आहे फ्रेडरिक फ्रोबेल. यांचं बाल मानसशास्त्र विकासातील कार्य व योगदान आपल्याला बघायचं आहे. जर्मन मानसशास्त्रज्ञ आहेत हे फ्रेडरिक फ्रोबेल. यांनी काय केलं की किंडरगार्टन पद्धती मांडलेली आहे. हे जे फ्रेडरिक फ्रोबेल होते यांचा कार्यकाळ कोणता आहे, 1782 ते 1852. आणि या फ्रेडरिक फ्रोबेल यांनी कोणती पद्धती मांडलेली बालकांच्या शिक्षणासाठी, की किंडरगार्टन पद्धती मांडलेली. आणि या किंडरगार्टन पद्धतीलाच काय म्हणतात, बाल उद्यान पद्धती म्हणतात. बालकांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे व त्यांचा काही इंद्रिय विकास घडवून आणण्यावर भर दिला जावा. शिक्षकाने माल्याप्रमाणे बालकाची काळजी घेतली पाहिजे असे फ्रेडरिक फ्रोबेल म्हणतात. तर काय आहे की फ्रेडरिक फ्रोबेल हे जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, आणि त्यांनी किंडरगार्टन ही पद्धती काय विकसित केली. आणि या किंडरगार्टन पद्धतीचं बाल उद्यान पद्धती म्हणून देखील ओळखलं जातं. आणि या फ्रेडरिक फ्रोबेल यांच्या म्हणण्यानुसार की काय की बालकांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं पाहिजे, आणि देऊन काय केलं पाहिजे की त्यांच्या इंद्रियांचा विकास घडवून आणण्यावर भर दिला पाहिजे, की त्यांना शिकताना काय केलं पाहिजे, पूर्णपणे स्वच्छंदपणे त्यांच्या कृतीद्वारे त्यांना शिकण्याचा अनुभव दिला जावा. त्यांच्या इंद्रियांना जास्तीत जास्त इंद्रियाच्या विकासावर जास्तीत जास्त भर दिला जावा, की ते काय करतील की कृतीतून जास्तीत जास्त कसे शिकतील याप्रमाणे काय केलं पाहिजे की शिक्षकाने कार्य केलं पाहिजे, किंवा पालकांनी त्याकडे या पद्धतीने कार्य करून घेतलं पाहिजे, की त्याच्या इंद्रियांना जास्तीत जास्त काय होईल की एखादी कृती करायला भेटेल, आणि त्या कृतीद्वारे त्याचं काय होईल, विकास घडून येईन किंवा शिक्षण घडून येईन. आणि शिक्षकाचं या पद्धती फ्रेडरिक फ्रोबेल यांच्या म्हणण्यानुसार बालकाची काळजी घेताना कोणतं काम आहे, की एखादा माळी जसा बागेचं काय करतो की पूर्ण देखभाल करतो, त्याप्रमाणे शिक्षकाने काय करायचं आहे की त्या लहान बाळाचं किंवा त्या लहान विद्यार्थ्याचं बालकाचं काय करायचं आहे, माळ्याप्रमाणे काळजी घ्यायची, आणि त्याला काय करायचं आहे, अध्ययन अनुभव द्यायचे आहेत. पुढच्या शास्त्रज्ञाचं नाव आहे जॉन ड्यूई. यांचा कार्यकाळ आहे 1859 ते 1952. आणि यांनी कृतिशील शिक्षणाचा शोध लावलेला आहे. बाल मानसशास्त्रातील योगदान व कार्य बघायचं आपल्याला जॉन ड्यूई यांचं. कृतिशील शिक्षणाचा पुरस्कार करणारे हे शास्त्रज्ञ आहेत कोण, जॉन ड्यूई. खरे शिक्षण अनुभव व कृतीतून मिळते. त्यांनी आपले शिक्षणविषयक विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी 1896 शिकागो येथे प्रयोगशाळा स्थापन केली. तर या जॉन ड्यूई यांनी काय केलं आहे की असं मत मांडले की खरं शिक्षण हे कशातून मिळत असतं, अनुभवातून आणि कृतीतून मिळत असतं. म्हणून पुस्तकी ज्ञानापेक्षा काय की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त काय की स्वतःच्या कृतीतून शिकण्यावर भर दिला जावा. कृतीयुक्त त्यांना गोष्टी करायला सांगाव्यात. खेळातून त्यांना शिक्षण दिलं जावं. आणि हे विचार त्यांनी शिक्षणविषयक विचार त्यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी काय केलं, 1896 शिकागो येथे काय प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे. या जॉन ड्यूई यांनी काय केलेलं आहे की कृतिशील शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. पुढचे शास्त्रज्ञ बघायचे आपल्याला मारिया मॉन्टेसरी. यांचा कार्यकाळ आहे 1870 ते 1952. मारिया मॉन्टेसरी यांनी काय केलं आहे की 1907 इटलीमधील पहिली बालशाळा रोममध्ये सुरू केलेली आहे. तर मारिया मॉन्टेसरी यांनी काय इटलीमध्ये काय पहिली बालशाळा रोममध्ये सुरू केली. या मारिया मॉन्टेसरी कुठल्या होत्या, रोमच्या होत्या. ज्ञानेंद्रियाचा शिक्षणाच्या माध्यमातून विकासावर भर दिला. त्यांनी विविध देशामध्ये प्रवास करून मॉन्टेसरी मेथड लोकप्रिय केली. तर मारिया मॉन्टेसरी यांनी काय केलं की इटलीमध्ये पहिली बाल शाळा सुरू केलेली. त्यानंतर ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून काय शिक्षणाच्या विकासावर त्यांनी भर दिलेला आहे. आणि मॉन्टेसरी मेथड त्यांनी काय की वेगवेगळ्या देशांमध्ये काय केलेली, लोकप्रिय केलेली आहे. पुढील शास्त्रज्ञांचं नाव आहे ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ. तर ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ ह्या कधीच्याही स्वातंत्र्य उत्तर काळातल्या आहेत. आणि त्यांनी कोणता शोध लावलेला आहे,
ग्राम बाल शिक्षण केंद्र हे त्यांनी शोधून काढलेलं आहे. ताराबाई मोडक यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे ग्राम बाल शिक्षण केंद्र स्थापन केले व पुढे अनुताई वाघ यांनी ते जोमाने पुढे चालू ठेवले, म्हणून केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तर ह्या ज्या ताराबाई मोडक होत्या यांच्यावर कोणाचा प्रभाव होता, तर मारिया मॉन्टेसोरी यांचा प्रभाव होता. आणि त्यांनी काय केलं की मग ठाणे जिल्ह्यातील, आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे काय केलं आहे की बाल शिक्षा केंद्र स्थापन केलं आहे. आणि हे जे बाल शिक्षा केंद्र होतं हे पुढं चालवण्याचं काम कोणी केलेलं आहे की अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकारने काय केलं आहे की ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांना काय केलेलं आहे की पद्मश्री पुरस्कार देऊन काय केलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे. अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्रामध्ये बालमानसशास्त्राच्या विकासामध्ये शास्त्रज्ञांचं योगदान बघितलं आहे. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचं, त्यामध्ये प्लूटो होते, त्यानंतर जॉन लॉक होते. तर प्लूटोंनी काय केलं की भिन्न भिन्न कार्यक्षमता यावर भर दिला. जॉन लॉकने कशावर भर दिला की कठोर शिस्तीवर भर दिला. रुसोंनी निसर्गात बालकांना खेळून देण्यावर भर दिलेला आहे. त्यानंतर पेस्टॉलॉजींनी काय निरीक्षण व अनुभवातून बालकांना शिकण्याची संधी भेटली पाहिजे यावर भर दिला. फ्रेडरिक फ्रोबल यांनी काय केलं की किंडरगार्टन पद्धती विकसित केलेली आहे. त्यानंतर जॉन डू यांनी कृतिशील शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. आणि मारिया मॉन्टेसरी यांनी काय केलं आहे की बालशाळा सुरू करून काय की ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून शिक्षणाचा विकासावर भर दिलेला आहे. आणि ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी काय केलेलं आहे, ग्राम बाल शिक्षा केंद्र सुरू केलेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय केलं आहे की बालमानसशास्त्रामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि बालकांच्या विकासासाठी व शिक्षणासाठी वेगवेगळे आपले विचार मांडलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपण पुढील आणि चौथ्या भागामध्ये यापुढील भाग बघणार आहोत. थँक्यू.